पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, एकनाथ महाराज की जय, रामदेव महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, कुंठलेकर महाराज की जय, वासुदेव हरी. प्रत्येक सोमवारच्या प्रथेप्रमाणे ज्ञानेश्वरी एक तास, त्याच्यानंतर आरती, जेवण, नंतर तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना फुलवा आहे. आपण सर्वजण भौतिक सुखाकरता आसुसलेलो आहोत. भौतिक सुख, सांसारिक सुख, पारमार्थिक जीवनाच्या व्यतिरिक्त असणारे जे सुख ते केवळ दुःख आहे. पण आपण ते सुख म्हणून आपण त्याच्यात लखलखलेलो आहोत, म्हणजे आपण त्याच्यामध्ये मशहूर झालो. खरं सुख जे आहे ते अध्यात्मशास्त्रात, आणि ह्या अध्यात्मशास्त्राचे जे सुख आहे ते सहजासहजी प्राप्त होत आहे. बरं का, सहजासहजी प्राप्त होत. त्याला पूर्ण सुखरूप चांगला असावं लागतं, संत समागम असावा लागतो. संस्कृती जतन करण्याकरता इष्ट मित्र गण गोत्र ही सुद्धा त्याला पूरक असतात. अशा पद्धतीचा आपला जर संग्रह चांगल्या प्रकारे आपण या मानव जातीला येऊन केला तर खचितच आपला जीवनकाल चांगल्या प्रकारचं जाण्याला काय हरकत नाही. जीवनक्रम चांगला जाणं म्हणजे प्रपंच सुधारणं असं नाही. बारीक आपण सूक्ष्म रीतीनं अभ्यास करायला पाहिजे. संसार मोठा झाला, 10-20 एकर जमीन झाली, गाड्या गोड्या झाल्या, बँका पैशात सगळे भरल्या, मुलं नोकरी, सगळी म्हणजे कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण नाही. अशाला आपण काय म्हणतो सुख. पण हे जे आहे हे थोडं क्षणिक सुख आहे, लक्षात ठेवा. आणि नेहमी मनुष्याचा देहच किंवा मनुष्याची वृत्तीच परिवर्तनशील आहे, हे लक्षात ठेवा. परिवर्तनशील आहे. कधी कोण कधी बदलेल, कोणाच्या वृत्तीत कधी बदल होईल काहीही सांगता येत नाही. वृत्तीत बदल न होण्याची क्रिया जो संत समागमात राहिला, अध्यात्म ज्ञानामध्ये परिपूर्ण झाला, ज्याचं जीवन माऊलीमय तुकोबमय झालं, त्याच्या चित्तात कधीही बदल व्हायचा नाही. एवढी आत्मिक पॉवर आहे. आत्मिकता म्हणजे पॉवर आहे. पण ती पॉवर आपल्या अंगामध्ये उजळूट होण्याकरता पूर्ण सुकृती चांगला असावं लागते आणि स्वतःच्या मनाची तयारीसुद्धा असावी लागते. असंख्य जरी दुःख आपल्याला प्राप्त झाली, अडीअडचणी जरी प्राप्त झाल्या, तरी पारमार्थिक जीवन जो खऱ्या अर्थानं जो जगतो तो त्याच्यामध्ये मशगूल होत नाही किंवा त्याच्यामध्ये तो अडकला जात नाही. आणि खरं सांगता, प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात खरा पुरुषार्थ आहे. प्रवाहाबरोबर कोणी पोहून जाईल, प्रतिकूल परिस्थिती सदोदित प्राप्त व्हावी आणि त्याच्यात आत्मानंदाची ज्योत कशी तगमगते, म्हणजे ढळत नाही. तगमगते कवसात त्याला काय ढळत नाही. त्या पद्धतीचं ज्याचं जीवन आहे तो या भवसागरामध्ये किती जरी राहिला तरी त्याचा काय परिणाम होत नाही. त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. का होत नाही त्याचा थोडासा आपण विषय. माऊलींचं मनोगत ओवीद्वारे सर्वांना कळावं हा ह्याचा हेतू आहे. बरं का, माऊलीचं मनोगत माऊलींच्या ओव्याद्वारे लोकांना कळावं मनोगत. आता सर्वत्र जर बाय गेलं, रजोगुण आणि तमोगुण, रजोगुण आणि तमोगुण मिश्रित अशा प्रकारची प्रवचनं, कीर्तनं, भजनं, पारायण सर्वत्र चालू आहे.
शुद्ध सत्वगुणातून सांगणारी वृत्ती लोकांच्याकडे राहिलेली नाही. शुद्ध सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुणाची वृद्धी झाल्याखेरीज खरा परमार्थ होऊ शकत नाही. नाटकी परमार्थ नको, दांभिक परमार्थ नको. मी लोकांना शब्दाचं चातुर्य मिळवून लोकांना कसं खुश करतो याला अर्थ नाही. ते असं असावं की त्या माणसाला जे कोणी ऐकणारे लोक आहेत आणि जे कोणी ह्यामध्ये पारंगत आहेत, पारंगत दाखवणारे नारायण खरोखरची पारंगत आहे, त्यांनी हेच ऐकावं की शुद्ध सत्वगुणाची वृद्धी झाल्याखेरीज खऱ्या परमार्थाला आपली सुरुवात झालेली नाही. खऱ्या अर्थाला सुरुवात आहे. ते आता कशी सुरुवात व्हायची? शुद्ध सत्वगुणाची सुरुवात कशी व्हायची? माऊलीच्या बाबतीवर आपला समजा आपण अर्धा पाऊण तास हे जर असं बोलत बसतो तर माऊलीच्या वयाचा अर्थ तुम्हाला कधी करणार? आणि सर्वत्र हेच आहे, लक्षात ठेवा. एक ओवी घ्यायची आणि तासभर प्रवचन करायचं. एका ओवीवर तास 2 तास प्रवचन. मग आता ह्या 9035 वयाचा हा ओवी संग्रह आहे. त्या वया आम्हाला लोकांना कळणार कधी? आणि एवढं तुम्ही माणसं समजून सांगणारी माणसं कुठं आहेत आमच्याकडे? मोठा घोळ आहे, लक्षात द्या. आणि बरं एवढं तर वय आहे का आमचं? ह्या 9035 वयाचा अर्थबोध करून घेण्याकरता एवढं वय आमचं आहे का? 100 वर्षाचं आयुष्य जर घेतलं आपलं, 50 वर्षे झोपेत गेली आणि 50 वर्षे जागेत गेली, जागेपणात गेली. आणि त्या जागेपणामध्ये बालपण, तरुणपण, म्हातारपण, नोकरी, शिक्षण, बायकान पूर, 50 वर्ष. आणि पुन्हा आम्ही नादाला लागायच्या. काही समजत नाही, लक्षात ठेवा. हे वय परतच असावं. पालखीची दांडी होती कधी हो? पालखीची दांडी होती जोपर्यंत वेळू कवळा आहे तोपर्यंत त्याला मेंढ द्यावी लागते, तोपर्यंत ती पालखीची दांडी होती. तसाची बुद्धी जोपर्यंत कवळी आहे, जोपर्यंत वय आपलं ग्रहण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे, तोपर्यंत परमार्थ थेट करावा, लक्षात ठेवा. परमार्थ करत असताना दुसरी कुठली घुसळण करू नये. आणि ती परमार्थ करत असताना माझा प्रपंच चांगला व्हावा, पोराला पोरगं व्हावं, पोरगीचं सुखा समाधात व्हावं, अशी काही इच्छा व्यक्त करून परमार्थ करायचा नाही. उद्धरेत आत्मानुम आत्मा. स्वतःचा उद्धार स्वतः करणारे आहोत, दुसरा कोणी नाही. आलो एकटा जाणार आहे. मधला हे मृगजळ होत आहे. सांगायला बरं वाटतं पण आचरण करायचं अवघड येतं. तशी वृत्ती होणं हे भाग्याचं आहे. भाग्याचे निबळचे उद्यमाचे निमिषे समृद्ध जात आपयचे घर नाही. भाग्योदय असेल तर इकडे माणूस वळतो, परमार्थाकडे वळतो. भाग्योदय व्हायचं असेल तर संसार, बायको चांगली, पोरं चांगली, नातू चांगलं, नोकरी चांगली, शेतीवाडी चांगली. भाग्याचा उदय व्हायचा असेल तर. पण तुकाराम महाराज यांना भाग्य म्हणत नाही बरं का. तुकाराम महाराज यांना भाग्य म्हणत नाही. धनदारा पुत्र हे नुसतं काय ह्याच्याकरता लोक आहे. धन दारा म्हणजे बायको, पुत्र म्हणजे मुलगा. हे सगळे सुखाचे सांगायचे लोक आहेत. हे सगळे सुखाचे लोक आहेत. त्याला काय कमी पडलं की काय झालं की परमार्थ सगळ्या रस्त्यावर आणतात. हे नाही, हे खरं नाही. खरा तो एकच जन्म जगाला प्रेम असावे. आणि प्रेम नाही सांगता दहावीचा अनुभव चित्ता चित्त झाले. हे काय प्रेम हे असं आहे तसं आहे सांगून वर्णन करता येत नाही. अवर्णनीय असणाऱ्याचं वर्णन कोण करणार? अवर्णनीय असणाऱ्याचं वर्णन कोण करणार? अद्वैत भक्ती प्रतिपादन करत असताना द्वैतात कोण येणार? अद्वैत भक्ती प्रतिपादन माऊलींचा सगळा संदेश अद्वैत परभक्ती, द्वैतात जाणे नाही. मग अद्वैतपर भक्ती प्रतिपादन करत असताना इतर सामान्य लोकांना समजण्याकरता द्वैती भक्ती करावी लागते.
असा विषय समजून घ्यायचा तो विषय आहे आणि सगळ्यांनी आकलन करून घ्यावं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मी म्हणजे भूतकाळाला लाला मास्तर नव्हे, ते नाटक आहे माझं. नाटकाला महाराष्ट्र म्हणला सगळा, पण खरं काय इंगी ती कुणाचंच कळलं नाही. खरं इंगी सांगू, ज्ञानेश्वरीचा शब्दशः अर्थ त्याचा प्रचार करणं याकरता हे भूत पिशाच पित्त नागी चटकं यज स्वांग काढले मी स्वांग, पण स्वांगाला लोक सगळी भुलली. हे लक्षात ठेव. आता 75 गाठली आम्ही, अजून याचा अजून आपण एकही मनुष्य या माझ्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये गुरुजी ह्या ओवीचा अर्थ मला काय तर समजून सांगा, असा एकही मनुष्य माझ्या या 75 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही मनुष्य आला, हे माझं दुर्भाग्य आहे. भूत पिशाची पित्त लागीर म्हणजे लाला मास्तर, एवढीच आमची ख्याती झाली. पण त्याच्या आत काय आहे, त्याच्या बाजूला काय आहे चौकशी बुद्धीच केली नाही. सरकारसुद्धा आलं आमचं 2 वेळा, त्यानं अंधश्रद्धा निर्मूलची लोक पाठवले, बडे बडे अंधश्रद्धा निर्मूल करणारे लोक आमच्याकडे पाठवले. पण ओवीतलं कुठलं काय आहे, हे चांगलं आहे प्रबोधन परा मग तुम्ही एवढं आपलं शरीर घेऊन गेले. पण अर्थ काय, जर अर्थ कळला नाही तर अनर्थ घडतो, अर्थ जर नाही कळला तर अनर्थ घडतो आणि त्याचा विपरीत अर्थ होतो आणि मनाला कटुता निर्माण होते. आता कसं थोडंसं आपण माऊलीच्या ओवीकडे जरा आपण बोलूया. ओवीचा परामर्श आपण सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. माऊलीचा त्यात सांगण्याचा हेतू काय आहे आणि हेतू सांगत असताना संन्याशाची व्याख्या केली. माऊलींनी संन्यासी कुणाला म्हणायचं, जाता जाता संन्यास म्हणजे आम्ही काय म्हणतो भगवंत परिधान करणारा, हातात कमंडलू घेणारा, चिमटा घेणारा, दाढी जटा राखणारा, भगवंत परिधान करणारा, पायात खडा वाटणारा झाला संन्यासी. जरी झाला संन्यासी 12 वाजता तोंड वाशी, 12 वाजता खायला नको, ती कमी कुठे घेऊन करत बसायचं. आणि तुकोबा म्हणतात ज्यानं पोट दुसऱ्या ताब्यात दिले जवळ जिनेला आशीर्वाद, जवळ जिनेला आशीर्वाद. आणि दुसऱ्याच्या ताब्यात पोट देऊन जो परमार्थ करतो त्याचा खऱ्या अर्थाचा परमार्थ नाही, ऐकूच नाही. माझे गुरुजी दत्तोबा महाराज कुमठीकर 12 ग्रंथ त्यांना तोंडपाठ ती शाळा नाही. ग कशाला म्हणायचं ख कशाला म्हणायचं त्याला माहिती नाही. 12 ग्रंथ तोंडपाठ. फक्त माझा एक काना चुकला होता, ज्ञानेश्वरीचा फक्त एक काना चुकला होता. ते काना खाली माझ्या दिली ते दणक्यात मला खालीच पाठ खाटवर. एवढे कडक होते लक्षात. आम्हाला गुरु पाहिजेत, आम्हाला मित्र पाहिजेत, पण कानपाडात तुम्ही शिकवणारी आम्हाला माणसं पाहिजेत महाराज. आता गुरु शिष्य परंपरा आहे, उद्या तर गुरुपौर्णिमा आहे, उद्या गुरुपौर्णिमा आहे. आम्ही गुरु व्हायच्या लायकीच नाही बरं का. येतात गुरु म्हणून, पण मी त्या गुरु व्हायच्या लायकीचा माणूस नाही. अहो भूत विषय पित्र लागेल चटका कारण तू गुरु होतो का? त्याला अध्यात्म काय येतं का? गळ्यात मोठ्या म्हणजे माळ घालते मग तू शाला झाला का? आम्ही माळ घालायची आणि एखादं भिकार आला की दार लावून बसायचं. काय त्या माळाला अर्थ आहे? अशा लोकांनी माळ घालून दांभिकतेचा प्रभाव लोकांकडे पाडून आपण कोणीतरी एक मोठे आहोत असं लोकांना कधीही दर्शन ते पाप आहे करत असतो. मांजराला काय वाटतं मला कोण बघतच नाही, बऱ्याचशा लोकांना डोळा असतो. तसं काय लोकांना काय वाटतं आम्हाला कोण बघतच नाही, आम्ही शाखेत आम्ही जावं असावं आणि लय बघणार. तुकाराम महाराज म्हणतात तो संत आहे का म्हणताय ती माझ्यावर पाठवून द्या.
तो संत आहे का महंत आहे का ज्ञानी आहे का ब्रह्मवेत्ता आहे त्याला माझ्याकडे पाठवा. बरोबर मी सांगतो. तसं आम्ही सुद्धा सांगतो. त्याचं प्रवचन कीर्तन भजन कशाकरता चाललंय ते आमच्याकडे आणा, आम्ही सांगतो त्याला. कधीही भित्रा परमार्थ करू नका. कधीही भित्रा परमार्थ करायचा नाही. अभयम सत्तू शुद्धी स्वराज्याच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितले काढून. ज्याचा भित्रा परमार्थ आहे, संशयी परमार्थ, संकल्प विकल्पानं नटलेला त्याची बुद्धी नटलेली त्याची बुद्धी, नाना प्रकारचे विकार आणि विचार बरबटलेलं आणि प्रवचन करता तेवढा सुखकर चेहरा करतो, आनंदी वातावरण करतो. आणि पुन्हा बाजूला काढले की कशाचं तर दुःख झालं ते 28 शोधा हे जीव डोक्यात घेऊन बसताना. असं नाही. कुठल्याही वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये अति दारून आपल्यावरती एखादं संकट घ्यावं आणि त्यामध्ये परमार्थाची चीर आपली कुठं चालली ती बघावं. मग तो पब्लिक बसलेला असते समोर अगदी झोपून द्यायचं, सांगायचं, डोळ्यात पाणी सांगायचं, रडून सांगायचं, डोलून सांगायचं. परंतु एक लक्षात ठेवा, जे दुःखाचे जे अश्रू असतात, दुःखाचे जे अश्रू असतात ते खारट असतात. दुःखाचे अश्रू ते खारट असतात. आणि सात्विक भावाचे जे अश्रू असतात ते गोड असतात. चौकशी करून बघायचं. आणि जोपर्यंत काय आहे वर्म नाही ठावे त्याने ब्रह्म कैसे व्हायचं, वर्म माहिती पाहिजे. आणि ते वर्माचं कसं असतं बरं का, आपण म्हणतो बरोबर वर्मावर गाव गाठता बघा, तेच बरोबर आहे. आणि एक सांगू, हे जे बेरकी लोक आहेत, कोण बेरकी लोक आहेत, ब्रह्मवेत्ते जे आहेत ते पराकोटीला गेलेले लोक आहेत आणि भगवंताची चमत्कृती आहे ते आपणाला लोकांना प्राप्त होत नाही. तर आमची नाना प्रकारची परीक्षा बघतात, नाना प्रकारचे विषय आणून देतात, रिद्धिसिद्धी प्राप्त करून देतात. जे बोलल ते तयार, अडचण कुठल्याही प्रकारची नाही. अशा दृष्टिकोनातून रिद्धिसिद्धीच्या निमित्तानं ना आम्हाला भगवंत फसवतात. बड्या बड्या ब्रह्मवेत्याला सुद्धा चितपट केले लक्षात ठेवा. विश्वामित्र काम क्रोध आणि लोभ, काम क्रोध आणि लोभ मेंढक्याच्या पाठीमागे लागले. म्हणून आम्ही लागून चालत नाही. लक्षात ती तयारी वेगळी. आम्ही म्हणतो आल्या का काम क्रोध लोभल्या का जिंकायला त्या विश्वामित्र किती वेळ लागला, मेंढक्याच्या मागं लागला आणि आम्हाला करायला काय झालं. असं असते होय. शंकरानं सोमरस त्यावेळेला प्याला, आपल्याला प्याला काय. शंकरानं विष पचून दाखवून कोणाची बरोबर लागू शकतो, कोणाची बरोबर काहीतरी करायची आणि आपलं त्या दुर्गुण लपवायचं आणि लोकांना काहीतरी दांभिक सांगत बसा. अहो काय काय महाराज एवढे नालायक आहेत, कीर्तन संप्रदाय बायकाकडून पाय दाबून घेतात. जणू काही नांगराचं जाऊ शेतात काम करून आली तर राहणं तरी. हा विषयाशक्ती परमार्थाच्या आड येणारी मोठी शक्ती आहे. लक्षात ठेवा, विषयाशक्ती परमार्थाच्या आड येणारी मोठी शक्ती. हे जो पण जिंकत नाही तू खऱ्या अर्थाचा परमार्थ होऊ शकत नाही. मग संन्यासी झाला म्हणून काय, संन्यासीची दक्षिणा आपण आता घेऊ. 5वा अध्याय आणि 3रा श्लोक माऊली ज्ञानेश्वर. 5वा अध्याय आणि 3रा श्लोक. संन्यासी कोणाला म्हणायचं, संन्यासीची लक्षणं काय. आपण उगाच भव्य वस्त्र परिधान केली म्हणजे झाला संन्यासी असं नाही. खऱ्या संन्यासीची लक्षणं माऊलींनी आणि 5वा अध्याय 3ऱ्या श्लोकामध्ये वर्णन केलं. काय वर्णन केलं. तरी गेली याची सेन करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा.
गेलीची शे न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चेळू अंतरी मेरू जैसा. अवघड आहे. जगात ग्रंथ असेल तर ज्ञानेश्वरी अवघड आहे. जगात माऊलींनी कृपा केल्याशिवाय ती ओवी सुटत नाही. माऊलींनी कृपा केल्याशिवाय ती ओवी सुटत नाही. नुसतं दाखवण्याचा आव आहे तो. ओवीची कृपा झाली पाहिजे आणि गुरुकृपा साध. त्याने गुरु कसे असावे, शिष्य कसा असावे त्याचं वर्णन वेगळं आहे. गुरु शिष्याच्या नाते कसे असावेत, गुरु कोणाला म्हणावं काय करावं. कबीरदासानं म्हणलं लई तापतो नका म्हणते. कबीरदासाने एका दोह्यातच आहे दोहा, शिष्य ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे आणि गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कचू न दे. एका दणक्यातच जायची बाकी डोकी करू. शिष्य असा पाहिजे की गुरुला सर्वस्व अर्पण करणारा पाहिजे आणि गुरु असा पाहिजे की शिष्याकडून काही न घेणारा पाहिजे. मोठा अर्थ आहे. विचार करण्याचं नुसतं वाक्य उच्चारली आणि तोंडात कबीराचा दोहा गत्त भरून ठेवला म्हणजे आम्ही शहाणदार असू नये. त्या गाण्याच्या लाटात चुईच्यात आणि रस मात्र दुसरी गोष्ट चालली. वसाचं गाणं असतो ते पण लागतो ते चुईच्या त्याच्यात आणि रस मात्र घेऊन काय रस आणि माझ्या तोंडात सगळं चुईच्यात गाणं म्हणतो सगळ्या गाण्यात. तरी गेल्याची शेण करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळ आमचं मिळून आहे. संन्याची चिंता देतात त्याच्या वरची उगी बरं त्याच्यावर आता याची लागी सांगेन. हां तुला नाही जायचं तिथे तू संन्यास मग सहजे हे अभिन्न जाणशी तू. आता तुला हे सगळं सांगून झालं पण आता संन्यासाचं चिन्ह तुला सांगतो. मागचा विषय मोठा आहे म्हणून मधल्या याच्यातच आपण सुरुवात केली. आता मला संन्यासाचं चिन्ह कसं असतं ते जाताना तर तुला सांगतो. पुढे बुद्धीनीती आतमध्ये आमचा पुढचा विषय आहे 17व्या श्लोकामध्ये. जो गेलेलीची आठवण कधी करत नाही. गेली याची शेमध्ये आठवण. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषा आहे आणि 56 भाषेचा कोश असल्याखेरीज ओवीबद्ध ज्ञानेश्वरी सुटत नाही. 56 भाषेचा केलाशे गौरव व्हावी नाव वारी. त्या 56 भाषेचा कोश शब्दार्थ अन्वयार्थ असल्याखेरीज ओवी कधी सुटत नाही. तुम्ही आता कुठेही जा, मी गर्वानं बोलत नाही, अनुभवानं बोलतो. म्हणजे अनुभव आला तोच लोकांना जास्त. एक ओवी घेतली त्याचा तुकोबाचं तर सांगायचं, रामदास स्वामींनी सांगायचं आणि कुणाकुणाचं त्याचं संताचं कुणाचं तर काय तो गोष्ट घेऊन 1 तास काढायचं 1000 रुपयाला मारायला नाही. एक नारायण 1000 रुपये तुम्ही घालताय माझ्या पाकिटात. काय बोध झाला. आपल्या प्रवचनाद्वारे तुम्हाला बोलवलं सप्त्यामध्ये काही एखादी व्यक्ती तयार झाली का? त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या सद्भावनेची वागणूक आपण त्यांना देऊ शकलो का? किंवा त्यांच्यात काही परिवर्तन झाले का? 15 वर्ष पारायण झाली तर आई तशीच माणसं राहिली. काही वृत्तीत बदल नाही. वृत्तीत बदल म्हणजेच आत्म्याची भेट आहे, लक्षात ठेवा. तो पण वृत्तीत बदल होत नाही. किती वर्ष वाचा, किती पंढरीच्या वाऱ्या करा आणि काय मोठी गर्दी म्हणून सांगत घराकडे या. बाकी बदल काय तरी होता. आमच्यात बदल झाला तर गेलीची शेण कधी. काय वस्तू एखादी आपली गेली तिची आठवण सुद्धा ठेवणार आणि एखादी प्राप्त झाली तर आनंदी मानू नका. दोन्ही समतोल आहे. गेलं तर जाऊ दे आणि गावलं तरी आनंद मानू नका. गेलीची शेण न करी आणि न पावता चाड न धरी पुन्हा ते मिळावं अशी इच्छा बी करू नका. जो सुनिश्चित अंतरी मिळून जाईल
असा मेरू पर्वत आहे, कधीही चल नाही, आहे तसा स्थिर आहे. तशी ह्याच्या मनाची धारणा समदुःखामध्ये समान बुद्धी झाली. कुठल्याही प्रकारामध्ये त्याची बुद्धी चलविचल झालेली नाही. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार आलेला नाही. अर्जुन बेला असेल तो संन्यास आहे, लक्षात ठेव. संन्यासाचं लक्ष सुनिश्चित अंतरी मेरू रेसा, मेरू पर्वताचा स्थिर आहे. तसा मनामध्ये हा गेलेली वस्तू गेली, मिळालेली वस्तू मिळाली, आपल्याला त्यापासून सुख दुःख काही नाही, अशी त्याच्या मनाची वृत्ती झाली, तो संन्यास. आणि कसं आणि मी माझी ऐसी आठवण आणि काय आहे, मी आणि माझी आईची आठवण विसरली जायच्या विसरली अर्थ देहाचे अंतःकरण. हां पार्था तो संन्यासी जाण निरंतर मी आणि माझं आहे तू, पण तुझं ते आहे, माझंच आहे. माझंही माझं, दुसऱ्याची माझं, संन्यास होईल. मी आणि माझं हे ज्याच्या मनातून आठवत नाही झाला, मीपणा नाहीच आणि तूपणा नाहीच. मी तूपणाच्या व्यतिरिक्त जी बुद्धी झाली, जी मनात जी खोटी झाली, हरवेळा त्याला संन्यास म्हणाली. माऊलीने संन्यासाची व्याख्या किती जबरदस्त सांगितलं, लक्षात ठेवा. आणि हा बोध काय असावा बरं का, बाजारात जाताना, आपल्या घराचं स्थलांतर करत असताना, अमेरिकेमध्ये गेला, कुठेही घेता, हा बोध कायम असावा, कायम बोध असावा. आपण काय करतो, त्या वेळेपुरतं आणि त्या जे काय तुम्हाला पुढलं डेकोरेशन दिसेल त्यात आपण वाद जातो. वाचेला लक्षात राहत नाही, ते लक्षात राहतं आणि बोध विसरून जातो. अशी मला जे कोठे मानव लक्षात ठेव, लवकर लक्षात राहत नाही, त्यातच वाद जातो. वाद जाण्याची ज्याची क्रिया नाही आणि जो कसलीही प्राप्त परिस्थितीची प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, अनुकूल परिस्थिती येऊ दे, त्याच्यामध्ये त्याची बुद्धी कधीही विचलित होत नाही. अर्जुन तो संन्यास. आणि काय, मी आणि माझी ऐसी आईची आठवणच विसरून गेला. हां, विसरले जयाचे अंतःकरण. अंतःकरण म्हणजे मन. अंतःकरणाचे प्रकार चार: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. एकाच मनाचे प्रकार आहे. हे सगळंच द्या तुम्ही सर. मनात नाही, चित्तात नाही, अहंकारात नाही, कशातच काय आहे ते भगवत स्वरूप सगळं आहे. मी संन्यास घेताना सर्व भगवंत स्वरूप अशा पद्धतीनं तो सगळे जगभर फिरता आणि कशाची आठवण त्यांनी केली नाही. गती धाची अमुक तुमूक पाहुणं इष्ट गणगोता अमुक तो काही नाही, फक्त तुझं भगवंता संधान साध्या करता मी सगळा वेश घेतलेला आहे. पण वेश घेण्याचं काही कारण म्हणजे हां पार्था तो संन्यासी जाण. हा निरंतर अर्जुना, त्याला निरंतर, तो निरंतर कसा आहे तर मनामध्ये कुठल्याही प्रकारचे त्याचे विकार नाही. मनामध्ये सर्व प्राणीमात्राबद्दल संपूर्ण त्याच्यामध्ये आनंदयुक्त वातावरण तो सर्व लोकांकडे पाहत असतो. मनामध्ये त्याच्या द्वेष, मत्सर, क्लेश अजिबात काही नसतो. जणू काय एखादा 10 वर्षाचा पाहुणा भेटावा किंवा 10 वर्षाची एखादी व्यक्ती आपल्याला भेटावी. 10 वर्षानंतर भेटलेला बी नव्हतं, पण नवीनच एकदम आला आणि भेटला. तो त्याच्याकडे आट्या पाडून कधी बघत नाही. खरं महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्या आणि कोण आलं अमुक अरे नाही, संन्यास नाही. संतांची खरं लक्षात दिसेल. हसत बघ, वा वा वा, अहो फार दिवसानं आला बरं का, तो कधी भेटलेलाच नव्हता. बोलण्याची पद्धत कशी आहे लक्षात ठेवा. काय शिकावं आपण, हे शिकायचं. फार दिवसानं आला बरं का, बसा बस आता चहा उभी करून. नाही आता चहा नाही, तुम्ही मग जेवायला पाहिजे. बघा कधीच तो माणूस भेटला नाही. जवळी कशी साधायची, परमार्थ त्याच्यामध्ये कसा मिक्स करायचा, आपणासारखे करती तत्काळ म्हणजे काय, अनोळखी मनुष्य आणि त्याचा एवढा आदर सत्कार. आजमीन या बसा म्हणतात, जेवण करा म्हणतात, कपाळावर हट्ट्या नाहीत.
त्याला खरा परमार्थी मनुष्य म्हणायचं लक्षात ठेवा. म्हणून वृत्तीत बदल, आत्म्याची भेट, जगाची ओळख या योगात होते. एवढंच नव्हे, 16 वर्षाचं वय माऊलीचं, आणि 16 वर्षाच्या वयामध्ये मुंगीत मनोगत कळेल म्हणून सांगितलं. मुंगीत मनोगत कळेल, मुंगीत मनोगत कळेल. कधी? गुरु कृपा झाल्यावर. घुबडाची भाषा कळेल, पिंगळ्याची भाषा कळेल, ह्या माणसाच्या मनात काय ताबडतोब कळेल. समांतरीची माहिती या ग्रंथामध्ये ग्रंथन केलं आहे महाराज. आम्ही देवाचं म्हणून वाचतो, देवाचं नवं. देवाची भानगड काय नाही, माणसानं माणसासारखं कसं वागावं हे यात सांगितलं. देव तूच आहेस की, दुसरं कुठे उडकायला जातो. देव पाहावाया घेऊन ते देव घेऊन ठेवलं, सांगायला कोण आलो? हा अद्वैत बघते. आपला समज पाहिजे लक्षात ठेवा. आणि त्याचं कसं आहे बरं का, हा असं तो ती गेला शे या गावात. काय काय माणसं इथं असतात पण ऐकताना नसतात. वैशिष्ट्य. आणि पुन्हा म्हणायचं काय गुरुजींचं काल प्रवचन झालं होतं. हे काय प्रवचन, आपण एखादी गोष्ट सांगते काय दिसतात त्यांचं हे बघ तो ऐकून मी सांगतो ते लई भारी वेगळं आजीबात वगैरे सांगतो. म्हणजे ही तिथं नव्हता काय तर आपलं गप्पा म्हणून त्यांनी वेळ काढूपणा घेत. काय आहे, ऐकायला सुद्धा नशीब पाहिजे, आणि नशिबातून आत उतरलं पाहिजे, आणि उतरल्यानंतर त्याचं वागलं पाहिजे. मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आचरण करायला शिकवतो. आचरण तुमचं झालं तरच ओवी करते ना तर करू शकत नाही. वाचायचं म्हणून वाचायचं, बाकीच्यापेक्षा काय करायचं. म्हणून गेल्याची आठवण नाही, प्राप्त झालं तरी सुद्धा आठवण नाही. असा अंतःकरण निश्चल असलेला तो संन्यास आहे अजून लक्षात. आणि मी आणि माझं अशी आठवण त्याच्या मनामध्ये नाही. तो पाहता अर्जुना लक्षात ठेवतो, तो खरोखर जातवंत संन्यास आहे. आणि जो म्हणे ऐसा जाहला, हा संगीत तोच होती आहे. साडीला. बस मनाने सुखी सुख पावला अखंड. बस किती सुंदर आहे बघ. बस आणि जो म्हणे ऐसा जाहला, मनानं असं व्हायला पाहिजे, मनानं असं व्हायला पाहिजे. लोकाला दाखवण्याच्या योगानं नव्हतं. जो म्हणे ऐसा झाला आणि संगीतोची सांगितला. संगीत तोच सांडला, त्यानंच संग सांडला, त्यानंच संग सोडला. मनातून परिपूर्ण वैराग्य झाल्यानंतर, परिपूर्ण वैराग्य झाल्यानंतर बाकीचे विषय बोलायलाच नव्हतं. हे यश यावं जगत जे आहे आज हे नश्वर आहे, त्या नश्वरातच ईश्वर आहे. पण ईश्वर आहे अद्वैत आहे, सांगणारा द्वैतात आहे. ईश्वर अद्वैत आहे, सांगणारा द्वैतात आहे. द्वैतात म्हणजे अद्वैतात कसा जाईल, त्याची वृत्ती त्याला कशी काय करणार. संत होऊन संताला बघावं, संत होऊन संताला बघावं. इथं सामान्य माणसाला ते संत तुम्हाला करणार नाही. म्हणून शेणाची आणि लोण्याची किंमत सारखी आहे. शेण बी मऊ आहे, लोणी बी मऊ आहे. तसं संत आणि सामान्य मनुष्य किंमत सारखी आहे नाही. त्याच्या पण तुटो आहे. पण तो असतो कुठं? तुमच्यातच असतो. कुठं असतो तो? असतो तो तुमच्यातच असतो. त्याला बाकी कुठे इकडे तिकडे काय करावं लागत नाही, काय करावं लागत. मनानं तसं व्हायला पाहिजे. इथं अंतःकरणच अधिकारी आहे. इथला अधिकारी कोण आहे? ज्ञानेश्वरी ऐकण्याचा अधिकारी कोण आहे? परमार्थ करण्याचा अधिकारी कोण आहे? ज्यानं भवस्वर्गाला लाथ मारली, भव आणि स्वर्ग, स्वर्ग सुख आणि भवसुख ह्या दोन्हीला त्यानं काठ मारली, त्याचा परमार्थ आहे महाराज. आम्ही आमचा प्रपंच चांगला व्हावं म्हणून आम्ही पंढरीची वारी करतो, गळ्यात माल घालतो.
त्याला पोरग्याला पोरग उद्या काहीतरी त्या काहीतरी इच्छुक भावनेत आम्ही हा परमार्थ करतो लक्षात ठेवा. निर्भेळ गोष्टीचा परमार्थ कोणाकडे सापडत नाही. कशाला 80,000 रुपये घ्यायचं 75,000 रुपये घ्यायचं? हा काय सांगणार? असे काय कीर्तनकार झाले? नाना कीर्तनकार आहेत लक्षात ठेवा. बोलू नका, फसू नका. खरं काय ते कुठंतरी जाऊन बघा. लोकांना फसवेगिरी करून पैसे मिळवून आपलं उदरनिर्वाह करून शाळा कॉलेज काढतोय, अमुक करतोय, दवाखाना काढा. कोणी सांगितलं काढायला? त्यांचं ते दवाखाना बघतील की. अहो हे सगळे पैसे कशाकडे नको? शाळा काढल्या, बालवाडी काढल्या, जमिनी दावीत कर घ्यायला लागते. काय का कुक्कुटपालन करायचं, शेळीपालन करायचं, डुक्करपालन करायचं, कोंबड्या पाळायची. काय नाही करून व्यवसाय तुमचा काय बांधलं चालले? परमार्थाचे नाटक आहे, लोक त्यालाच बोलले. खरे बोले नक्की बुडे आणि खोटे बोलता वय तुमच्या. खरं लवकर पटत नाही लोक, खोट्याचेच मागणार. म्हणून सोन्याला कसं आहे, लोखंडाला कसं आहे सोन्याला, लोखंडाला कसं. म्हणून सोनंही तावून सुलाखून पिवळं धमून दिसतं. तसा परमार्थ सुद्धा कसा आहे, तावून सुलाखून. आवड डोळा आपलंच आहे तो, हे डोळं आपलंच आहे, पण सूर्याशिवाय दिसत नाही आम्हाला. जरा हात जाऊ मागं जावा जरा. डोळा आपला आहे, पण तू सूर्याचं प्रकाश करून पडल्याशिवाय आम्हाला डोळ्यात दिसत नाही. हिरा सापडलाय हो, मग ती काच आहे का कवडी आहे का काय आहे? काय काच म्हणे कोणाट. त्याला पारखण्याकरता सोनारच पाहिजे. लक्षात ठेवा काय सांगितलं. तुम्हाला सापडला आहे हिरा, पण तुम्हाला त्याची किंमत माहिती नाही. पण पारख करणार आहे की ते तुम्हाला त्याच्याकडे पारखून घे. म्हणजे तुला काच गावली का काय गावली तुला ते कळ. सांगणार कोण आहे तिकडं? सांगणारा तो गुरु आहे. सांगणारा तिथं तो गुरु बसलेला आहे. कुठं त्यानं पार करायला. आणि हिरा कोणता, काच म्हणजे कोणता? जे चमकते ते सोनं म्हणणार काय? जे पिवळं धमक दिसते म्हणून त्याला सोनं म्हणतात काय? नाही म्हणत. स्थानो पुरुष रज्जू सरपण शिंपल्यावर उपभास. हे प्रतिभाशी शब्द. सत चित्त अनंत. सत्ता प्रकाश सुख या तिही ती उणे लेख. जैसा विकपणेची विका नाही. अमृतानुभव 5व्या प्रकरणात ती पहिली ओळ. काय आहे माऊलीचं हे मनोगत ऐकायला फार वेळ लागतो. कारण का त्याच्यावर नेण्या प्रकारचं गणतो त्यात आमच्या आणि चरावर असा कुठं अर्थ असतोय, असं कुठं असतोय. त्याने त्यात आणि पाय सोडायचे. तुम्हाला एक सांगतो, चमत्कारावरून महात्मा ओळखू नका. चमत्कारावरून महात्मा ओळखू नका. आचरणावरून सुद्धा महात्मा ओळखू नका. अनुभवावरून महात्मा ओळखा. अनुभवावरून महात्मा ओळखा. भूत पिशाच तानाटोना करण्यात ते कधी प्रवचनकार नसतात. त्यांचा मंत्र कधी शिकवणार ही सगळं लाभाडच. भूत पिशाच पित्त दागी तानाटोना हे करणं आहे का नाही? काही किंमत नाही, सगळं शून्य आहे. काही कोणाला असते बांधत. देव बकरा मागत नाही, देव नारळ मागत नाही. तुम्हीच पोटासाठी करताना पापामध्ये कुजून मारता. तुमचं जाईल. भगवंताला काय तेच काम हवी. आणि जे आता बोकड कापता येईल ती पुढच्या वेळी ती माणूस होणार बोकड आहे, त्याला ती माणूस आहे ती बोकड त्याला ते कापणार घ्यायला येईल का? नाही.
कालो गती ढिमता त्या काळायोगामध्ये त्याचं घडतच असतं. म्हणून मनानं जो असा निष्क्रिय झाला, मनानं जो परिपूर्ण झाला आणि मनानं जी सुखदुःखाच्या समान वृत्तीमध्ये ज्याची बुद्धी झाली तो अर्जुन संन्यासही लक्षात ठेवा. पुढं आता गृहाधिक आगवे. म्हणून हा विषय शब्द सोपा आहे बघा. ह्याच्याकरता संन्यास ग्रहण करण्याकरता म्हणून संन्यास कधी घेता? पहिली 25 वर्षे, 1 ते 25 वर्षे ही ब्रह्मचर्याची, 25 ते 50 वर्षे ग्रहस्थाश्रमाची आणि 50 ते 75 वर्षे ही वानप्रस्थाची आणि 75 ते 100 वर्षे संन्यासाची. आम्ही आता 75 आम्ही संन्यासी. पुरेपूर लक्ष घ्या. ब्रह्मचर्य म्हटलं झालं आमचं. गुरुनी दीक्षा दिली, तुम्ही ग्रहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा. ग्रहस्थाश्रमामध्ये प्रवेश झाला नंतर तुम्ही वानप्रस्थी घरातच राहायचं आहे. घरातच राहायचं आहे हे महत्त्वाचं कळावं. ही संन्यासी बिन्याची फिरण्याची ही 1 नंबरची नालायक लोक आहेत, लक्षात ठेवा. काही उपयोग होत नाही. ही हिमालयातून आली, आमच्यातून आली, कुंभमेळा भरला, ह्यांना कुंभरायला पाहिजे लोकांनी. का कुंभरायला पाहिजे? अगोदर शाही स्नान कोणी करायचं ह्याच्याकरता भांडणं. म्हणजे भांडण त्यांचं काम मिटलं का सांगा. काय परमार्थ करणारे लोक आहेत सांगा. आणि एवढं पैशाचं गाठो, त्या नदी भरून पैशाचं गाठो कुठून टाकतील कोणा. आणि तिथे हिमालयामध्ये गेल्यानंतर ही गेल्यानंतर काय तिथे काय वाढायचं. गुरुजी तुम्ही खोटा आरोप करताय असं म्हणू नका. ज्या वेळा तनपुरी महाराजांनी साधारणपणे 1975च्या दरम्यान आणि हिमालयातून 121 माणसं ते ज्या अवस्थेमध्ये होती त्या अवस्थेमध्ये त्यांनी स्वतंत्र रेल्वे करून चंद्रभागेच्या काठाला तशा लोकांचं भुयार, तशा लोकांची राहणं, अशा पद्धतीने 121 लोकांचं त्यांनी इथं शिबिर भरलेलं होतं. ते प्रत्यक्षात आम्ही बघितलेलं आहे. बनावट कोणावर सांगत नाही आणि आम्ही कोण मोठे शहाणे असं आम्ही काय मिळवत नाही. अनुभवाला येईल तेच आम्ही सांगणार आणि तडक बोलणार. मग ह्याने आणल्यानंतर काय केलं, एक गुहेतच असा म्हटलं, त्याला गुहा कोण ठेवली अगोदर हिमालयात जाऊन आले, चौकशी केली कोणाला कशी आहे अवस्था, कोण कसा बसतो, कोण कसा बसतो, काय तशा पद्धतीच्या सगळ्या लोकांची तिने लाखांनी माणसं बघायला येत होती. पंढरपूर बघितलं तर एकाने काय केलं होतं, नुसतं गंधबिंद लावून हे करून पट्टा घेऊन खाली मोळ्याचं पायतान त्याचं उरपाटाचं त्याच्यावर एक पाय ठेवला होता आणि दुसरा पाय ह्याच्यावर ठेवला आणि दोरीवर असं पडायचं. पण खाली मात्र गाद्या आणि ती धुनी हे सगळ्यांच्या 121 लोकांच्या समोर सगळी धुनी ती पितलेली होती. पुढं काय झालं, आपण नवीन काय करावं, आम्हाला हिमालयातून आणलंय, नवीनच तो तिथं महाराज झाला असता पाहिजे वैतागून. वैतागून हिमालयात गेल्यानं नवीन 10-5 वर्ष काढली असतील आणि मी इकडचा म्हणते आलं इकडं. 15 दिवस राहिलं, नाटक केलं त्यानं आणि त्या नाटकात तिथून मरून गेलं. 2-4 वर्षात एवढी तपश्चर्या नव्हती त्याची, पण मी एक नवीन काय तर लोकांना करून दाखवावं अशा भावनेत गेलं. प्रत्यक्षात आम्ही अनुभव घेतो. असा एक डबरं काढलं होतं चांगलं, एक 5 फूट फुलीचं आणि मोठा त्याच्यापाशी एक माणूस असायचा. तो तपशी खरा होता हे मान, त्याच्या अंगावर अशी केस होती, भरपूर केस, सबंध नग्न अवस्थेमध्ये होता. म्हणून त्या डबरं काढून त्याला मध्ये ठेवले. तसं तितकंच होतं, तसं त्या पद्धतीत होतं. राम तुमचं बोलणं चाललं सगळं असेल, कुठं त्याच्या अंगावर केस होती. मग आम्ही तिथं विचारतो की हे म्हणजे 123 वर्षाचं वय आहे. आता असेल किंवा नसेल, पण ती वस्तू तिची आम्ही बघितली बाबा त्याच्या अंगावर केस होते. आणि बाकीची जी होती का नाही, कुणाचं गाल फुगलेलं, कुणाचं काही, एकाही माणसाच्या चेहऱ्यावरती वैराग्य म्हणून काय नाही. समज गाज्यावरून ही तोंड सोडले. आता आपण बघतो ना एखाद पोरगं मावा बिवा काय खायला लागलं का नाही,
तर बघा त्याची हिरड्या बिरड्या सगळी आता येतं सगळं सर तंबाखू खाणार सुद्धा म्हणून शी का गालपान ओढून त्यात घालते मला काही कळतच नाही कशाला ओढून गालपान ही करून असं टाकायचं नाही ते आत कोंबायचं त्यात काय दुर्भिक्षी लोक जन्मार घाटण्यामध्ये कशा करता केलं काय करू सबंध दुर्गती त्याच्या तोंडात कशी ज्ञानी ठेवली याची सांगायचं हां जवान जवान पोर बघतो आम्ही 3 किलो 4 किलो वजन हां उगत चालताना सगळ्या कोळवाच्यात आल्यात ओळ्यात आल्या त्या लोक विनोद नाही चेष्टा नाही वस्तू तिथे लक्षात ठेवा पिल्या का तर दूध बीध पिये शिकावा आहे ना दूध प्यायला ना त्याच्या परत दारू पेत बसलो काय या लोकांचा उपयोग कसला प्रबोध करणार लोक तिथे जरी प्रबोधन केलं तर मागची पूर्वपिठी चांगली अशा केली सहजासहजी म्हणून याकडे याचं नाही महाराज हे सांगायचं तुम्हाला लई नशिबन परमार्थाकडे याला म्हणून जन्मोजन्मी आम्ही भाऊपुण्य केले म्हणून या विठ्ठली कृपा केली काहीतरी पूर्वपीठ आजोबा पंजोबा कोणतं असले पाहिजे तर हे कुठंतरी या फळाला येत नाही ते येऊ शकत नाही संताची पोरं संत होत नाहीत संताची पोरं संत होत नाहीत मास्तरची पोरं मास्तर होत नाहीत त्यांच्या त्यांच्या कर्मधर्माप्रमाणे त्यांना तो जन्म आहे त्यांच्या त्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या वासनेप्रमाणे त्यांना जन्म आहे त्यांच्या कर्मात आपण सहभागी नाही जो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान त्या गीता का घ्या तुम्ही जसं कर्म करता त्या पद्धतीनं म्हणून ग्रहाधिक आगवे पितावर आता ग्रहाधिक आगवे हां ते काही न लगे त्याच्यावे त्याच्यावे जे घेते झाले स्वभाव म्हणून या घर निसमूह निसंग म्हणतात ह्याला कसं आहे ग्रहाधिक आगवे संन्यास घेणाऱ्या माणसानं घर सोडायचं कारण काय आता ग्रहाधिक आगवे हे काही नलगे त्याच्यावे आणि जे घेते झाले स्वभावे निसंगून हा त्याने हेतच राहू संसारामध्ये राहूनच मी निसंग आहे याचा अनुभव घेता येईल लक्षात ठेवा काय तर गुरं ढोरं मामून तुम्ही हे सगळं आहे पण मनामध्ये काय झाले मनामध्ये त्यांचे चिंतन काय केले मी एकटा आहे पण होणे कठीण आहे महाराज सांगायला बरं वाटतं कोणतंही संन्यासाचं चिन्ह म्हणजे साधं नाही समोर दिसते त्यात आम्ही मिक्स होणार तो तुम्ही काय आम्ही काय सांगणारं मी त्यातच ऐकणार मी त्यात पण एकमेकाला सावरत जायचं एकमेकाला सावरत जायचं एकमेकाला भ्यास पाहिलं गुरुजीने प्रवचन केलं गुरुजी बघितलं काय म्हणजे आम्ही म्हणणार काही माणसं सगळी तुम्ही केलं काय होईल असं एकमेकाच्या भीतीचं वातावरण निर्माण झालं की बरोबर सुद्धा पण जे दांड जे संत असतात दांड कोण बघतोय आपल्याला काय बघणारे आहे काळजी करू तुला वाटतं तुम्ही दोघं आहे त्याच्या अगोदर या कोपऱ्यात येऊन बसतात तू काय काय करतो त्याच्याप्रमाणे तुला जन्म तुला त्या पद्धतीने तुला मोठ्या लक्षात ठेव म्हणून घरदार काय सोडायचं कारण नाही आत्तापर्यंत तू ब्रह्मचर्य केलं ग्रस्ताश्रम केलास वानप्रस्थाश्रम केलास संन्यास केलास आणि पुन्हा घर सोडून कुठं जातो ते संस्कार तुझ्या पुढे पुढे गेले ब्रह्मचर्यावर तू ग्रस्ताश्रमात आणून बायका पोरं झाली प्रजापती इंद्राला त्या इंद्रियाला माहिती आहे पुन्हा तू कंटाळलास वैतागला गुरुकृपा तुझ्यावर झाली पुन्हा वानप्रस्थाश्रमात आलास वानप्रस्थाश्रमात आल्यानंतर गुरुने काय सांगितलं इथंच राहा पण वनात असल्यासारखा राहा घरातच राहायचं घर त्या करायला सांगितलेलं नाही आता ग्रहाधिक आगवे हे काही नलगेचे जावे जे घेती झाले स्वभावे निसुग म्हणून मी संग रहित आहे पण राहायचं घरात असं आहे सगळं शेतीवाडी सगळं करू लागायचं नुकसान झालं तरी व्हावं बरोबरात झालं तरी सुद्धा व्हावं आपण आता संन्यासमध्ये आहे मग संन्यासमध्ये असताना बाकीचं लई चर्चा करत बसायचं नाही आपल्याला जेवढं जमते ते करावं रामकृष्ण हरिमध्ये बसतो संन्यास झाला म्हणून काय घरात गप्प बसून किंवा दार लावून बसायचं संन्यास म्हणजे तुझं जोपर्यंत कारण का बसायचं
अहो शरीरच मुळी कर्माचं आहे. शरीरच मुळी कर्माचं आहे. ते कर्माचं शरीर असल्यावर त्याला कर्मच करावं लागतं. ह्याच्यापेक्षा पडणार लोणी ताकातूनच निघतं. दही लावतो आणि तू बसवतो, ताक निघतं, त्याच्यातच लोणी असतं. लोणीपणा ताकातच ठेवावं लागतं, नाही तर त्याचा पुंगा श्वास येतो, चिलट बसते. तसं हे शरीर कर्माचं आहे, कर्मातच ठेवायला लागतं. आता लक्षात घ्या आणि लोकांना कल्पना द्या. खरी ज्ञानी पिढी खरा अर्थ काय आहे? कर्माचं शरीर आहे, कर्मातच राहील पाहिजे. कारण लोण्याचा गोळा काढला, सगळा काढला, गोळा बाजूला ठेवला, त्याचा वास येतो 3-4 दिवसानं, तर ते चिट्टबच्चे त्याच्यावर. मग ते लोण्याचा गोळा ताकातच ठेवावा लागतो, म्हणजे व्यवस्थित राहतं. तसं शरीर हे कर्मातच ठेवावं लागतं, तर त्याचा वास येतो. वास येतो म्हणजे क्षीणच व्हायचं. हाडं या उलट ढिसून झाले ते. हाडं हे सगळे ढिसून झाले. जरा जर लागलं तर आम्हाला दुखतं, कारण ढिसून झाले, काम करून हे ढिसून झाले. तर हळूहळू त्याला काय करायचं? कामाची सवय व्हायची. म्हणजे हे शरीर माध्यम करू धर्म साधन. शरीर हे परमार्थाचं मुख्य साधन आहे, त्याला चांगलं जपलंच पाहिजे. त्याला जेवढं लागते त्याला खायला प्यायला घालून, खायला प्यायला का घालायचं? मस्त म्हातारे 125 वर्ष जगला, आणि जगून त्यानं काय केलं? 125 वर्ष माझा म्हातारा 125 वर्ष जगला, पण काय सगळं गावात आगच लावतो, सगळं काही नाही. शेळा लावून त्याला टोपी घाल, दही बच्चीची कशी बसवायची, काय करायचं असं बसतच नाही. काय जास्त वर्ष जगून काय नाही. सगळं बाकीचं 80पर्यंत जरा सगळं असते, पुन्हा काही कोंब्यातच किंवा काय कळत नाही, सगळं कोंब्यात असं घरादारा नुसतं तापायचं नाही. असं जे म्हातारा म्हणून आपण जपायचं. आता गोळी घालून तर कसं मारायचं म्हणत असतं. म्हणजे ह्याचा अर्थ लक्षात ठेवा. मग 125 वर्ष, पण ह्याचा अर्थ काय? काहीतरी चांगली कृत्य करत आपण आयुष्य काढावं आणि भगवंताचं नामचिंतन करत आपलं हे करावं. नंतर वासरू केरसून खाते असंच व्हायचं. वासुदेव केशव म्हणायचं. 4 पूर्वी जरा लागू पडता जरा सांगतो तुम्हाला. 4 पोरं होती एका म्हाताऱ्याचं मी 17-80 वर्षाचं वय होतं. त्यानं कधी नामस्मरण केलं नाही, कधी भजन नाही, कीर्तन नाही, पंढरपूरची वारी नाही, कधी 4 लोकांना जेवायला घालत होतं. गाठणं महत्त्वाचा धर्म म्हणजे काय नाही, तर परमात्मा म्हणजे काय नाही. पण शेवटचा मराठी पोरं मात्र 4 चांगले होते. एक डॉक्टर होता, एक वकील होता, एक आपला पंढरपूरचा वारकरी आमतो, नियमित ज्ञानशील वाचन पठण असं करायचं, आणि एक आपलं शेती वर्गातला अशा पद्धतीचं होतं. बाकीची 2-3 जी होती. शेवटला म्हातारं काय ठकणं ही झालं, बडकं टाकाणं झालं. 16 वेळा महिन्यात यानं कुठं बाजूनच ठेवा. आमची लहान मुलं गेलं, मग तू माहिती जरा माशाबीच्या गोंगात. मग तिने आपण काय केलं, गोट्यात ठेवलं. गोटा चांगला मारला होता. बाजू बिजू टाकून त्या म्हाताऱ्याला आपलं ठेवलं. शेवटाला मारायच्या वेळेला आलं, आणि तिथं काय मसरं वासरू बिसरू सगळी बांधलेलीच होती. आणि ते म्हातारा आपलं काय वाक्य 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 असं लागलं करायला. त्या पोरग्याला पंढरपूरचं वारकरी होते, त्याला काय वाटलं, म्हाताराचा शेवटाच्या वेळेला आला या, आणि वासुदेव केशव म्हणायच्या नादात लागले काय की असं वाटतं त्याला. मग आला डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणला का म्हातारा शेवटाला आला आहे आणि वासुदेव केशव म्हणतो वाटतं, एक त्याला चांगल्या प्रकारची बोलायची एखादी गोळी आहे का हो? आहे की म्हणतं. 1000 रुपये पैसे, 2000 घ्या, पण ती गोळी घ्या. आणली गोळी म्हाताऱ्यानं खाली. काय म्हणतात, आर्यकानो वासुदेव केशव कशाला म्हणू, वासरू केरसुरी खाते बघा, वासरू केरसुरी काय ते गोळी कशाच काय. जे आत आहे ते बाहेर पडतं. जे आत जे आहे का नाही ते त्या वाटे बाहेर पडत असतं. सदोदी तुम्ही 24 तास नामस्मरण जर करत असाल, आजची बात म्हणजे अतिप्रसंगातून अतिवाईटातून जर करतात तर शेवटाला ते येतं बघा. मध्ये 40 वर्षानंतर पुन्हा दादा लागलाय, लवकर होत नाही. ती बालपणात केलेल्या का ते हळूच डोकावतो बघा ती. आणि ती म्हणतात ती बरोबर आहे, ते संस्कार लहानपणातच करावं लागतं. पालखीची दाढी मग माझी सांगितलं नाही, वेळू कवळ्यात तोर होती. निभार झालं त्याला पाथर मारायला लागते. 50च्या पुढे पाथराचाच आहे आपण.
पाचाला तर मला लवकर लक्षातच राहतो. डबल पुन्हा सांगितलं का तरी पण काय लक्षात राहतं. बुद्धी तेव्हा बोटच झाली असती. का बोटच झाले? निर्णय प्रकारचे संस्कार आपण डोक्यात करून घेतले, निर्णय प्रकारचे विषय आपल्या डोक्यामध्ये कोंडून बसलेले. सदोदित 24 तास प्रपंचाचे विचार तर दुसरं विचारच नाही. त्याच्यामुळं सदवर्तनी सदाचारी माणसं भेटणं फार अवघड आहे. सुटका कधी होईल आपली? संत समागम झाल्याशिवाय तुमची सुटका होऊ शकते नाही. प्रापंचिक जीवन प्रपंचात बोलत असताना मनुष्य अगदी ताजा तवाना होतो आणि परमार्थात बोलत असताना लगोरी त्याला झोप येते. किती फरक आहे बघा. दोन्ही दिवशी सारखीनं वरमज आणि तो पारखी पारख करणारी माणसं पाहिजे. आणि ही पारख संन्यासाकडून होत नाही. संन्यासी कोणाला मला सांगितलं तर संन्यास हा असा ग्रस्थाश्रम, ब्रह्मचर्याश्रम, ग्रस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तो संन्यासी की घरदार न सोडता घरामध्ये स्वतःच्या आपल्या राहून आणि ती अनुभूती घेतो आणि तसं वर्तन ठेवतो त्याला संन्यासी म्हणायचं. पुढं देखे अग्नी विझून जाई, ते काय अग्नी विजून जाईल. मग जे राखोडी केवळ राखोंडी फोरावर सोडा. जे राखोंडी केवळ होय, हां ते कापूसे घेऊसुये जियापे. वाटतात फरक आहे ना, जरा अभ्यास कमी आहे ना, बरोबर वाटतं. वाच. देखे अग्नी विझून जाई. पहा, अग्नी विजल्यानंतर ज्ञानेश्वरी साधनबरी किती अवघड आहे. एक मात्र सांगितलं तुम्हाला. अग्नी विजून गेल्यावर, अग्नी विजून गेल्यानंतर ती राख कापसात जरी बनली तर काय हरकत आहे. अग्नी विजून जाईल ती कापसू घेऊसे. अग्नी विजल्यानंतर ती राखच झाली, ते कापसात बनून ठेवतं काय. या दिवस कुठली मग जे राखोडी केवळ होय ते कापूसे घेऊसुये जियापे. हां, म्हणजे राखोणी झाल्यानंतर काय झालं त्याला राख. कशाची राख केली आहे ना? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार ही राखोणीच केली. अव्यक्त त्याला जाळलं येणं. हां, हे सगळं जाळून तिची राखच केली. अशी झालेली राख परमार्थाकडे लावली. त्याचं सगळं कोळसच केलं. हो, कोळसच केलं. पण ज्ञानी म्हणतात कोळसं केलं पण गुरुजी कोळसाचा पुन्हा उपयोग आहे. हो, इस्त्री करायला लागतं ती कोळसं. म्हणजे कोळसं केव्हा व्हायचं कोळसं. सगळ्या विषयाचं कोळसं झाल्याशिवाय काय कळत नाही. पण आष्ट्याचं होतं बरं का, आष्ट्याष्टी होतं. आणि हे कधी म्हातारपणात लक्षात आपण ठेवायचं. तरण्यापणात म्हातारपण आठवावं, तरण्यापणात म्हातारपण आठवायला नाही. पण म्हातारपणात तरणापणा आठवून हाडं मोडून गेलो. आपल्या का असं पोत होतं तसं पोत होतं हा साधा परमार्थ आहे. वागण्याची जी टॅक्स आहे. म्हणून तरणापणा जो आहे का नाही, तरण्यापणात सगळ्या चुका, प्रमाद, अमुक तुमुक मोह सगळं तरण्यापणातच होतो. आहे माऊलीने जवानीमध्ये काय केलं सांगा, आम्ही जवानीमध्ये काय केलं सांगा. शिवाजी महाराजांना 16 वर्षामध्ये काय केलं बघा. आद्य शंकराचार्यांनी, मध्वाचार्यांनी, रवींद्रनाथ टागोरांनी, आद्य शंकराचार्यांनी काय काय या लोकांची वय किती होती कोणत्या म्हणजे आपण म्हणू का अहो त्यावेळेचा काळ तसा होता. हो गुरुजी, आता काही नाही. हो का नाही का? आता काळ चांगलाच आहे. लोकसंख्या वाढली, सगळी वाढली. लोकसंख्या वाढेल तसं जो बेकार वाढत चालला. माणसाच्या वृत्तीमध्ये बदल होत चालला दिवशी. मानायला लोक इकडे तयार नाही. आता तुम्ही जे आलाय का नाही की माते दाखवायचे झक मारण्याकरता आलाय. एवढं प्रवचन माणसाची. आता त्या पोरगीचं काय याचं काय अजून प्रश्न राहिले तुमची म्हणून इथं तुम्ही बसताय. नाही तर हे एवढं प्रवचन एवढी माणसं कुठे आली. परंतु हे केल्याशिवाय सुटका नाही मला. ते देवदेवची टाणाटोणा अशा लोकांच्या नादी लागूच नका तुम्ही. अजिबात काही करू नका.
तुझं आहे तुझं पैसे पण जागा तुझी. नुसतं म्हणायचं आहे आपल्याला ती जागा उडकून काढायला पाहिजे. ती जागा कुठं आहे? ती जागा आहे तैसार द्यामध्ये मी रामू आता सर्व सुखाचा रामू ही भ्रांताची कामू विषयावरी. अरे तुझ्याजवळ आहे ती. पण आम्ही सगळे विकारांबरोबर बरबट्टीला असल्यामुळं आमची दृष्टी दोष असल्यामुळं खऱ्या दृष्टीचा परमात्मा आम्हाला कळेनासा झाला. आम्ही दृष्टी दोषानं आहे. माझं डोळं कावेळानं पिवळं झालं आणि मी म्हणतो चंद्र पिवळा का हो दिसतो? लेका तुझं डोळं पिवळं झाले. अलीकडं माशा नाही माहिती तुला करून जाते. माशाला काय सांगतो? विषय लक्षात ठेवा. आपण कुठं आहे आणि कुणीकडे जायचं आहे हे ज्याच्या त्याचे विचार ठरवाय असो. पुंडली